बाजारात आता पडवळ, दोडका आणि घोसाळे ह्या भाज्या आता भरपूर प्रमाणात येत आहेत, तर मी ते घोसाळे घेऊन आलेली आहे आणि आज मी त्याची भजी बनवत आहे. तर त्यासाठी इथे मधून कापून घेतलं आणि त्याच्या पातळ अशा चकत्या करून घेतल्या. चकत्या अशा पातळच करायच्या, नाही तर मग ते आतमधून शिजत नाही. तर त्या चकत्या मी आता थोडा वेळ मिठाच्या पाण्यात घालून ठेवल्या आणि ते बॅटर तयार करायला घेतलं. तर इथे मी बेसन घेतलेलं आहे. बेसनामध्ये मी हळद, हिंग, लाल तिखट आणि चवीनुसार मीठ टाकून घेतलं. ते एकत्र मिक्स केलं आणि त्याच्यामध्ये थोडं थोडं पाणी करत त्याचं एक बॅटर तयार केलं. बॅटर आपल्याला जास्त पातळ किंवा जास्त घट्ट करायचं नाही आहे. आणि तांदळाचं पीठ विसरलेलं तेही मी थोडंसं टाकून घेतलं आणि बॅटर थोडा वेळ बाजूला ठेवलं. आणि आता इथे तेल तापलेलं आहे. आता तेलामध्ये मी ही भजी सोडत आहे. घोसाळ्याची भजी खूप टेस्टी लागतात. तुम्ही केली आहेत का अशी भजी? नसाल केला तर नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडतील. आवडल्यास चॅनलला सबस्क्राईब आणि व्हिडिओला लाईक करायला मात्र विसरू नका. तर इथे माझी भजी झालेली आहेत आणि आता या सगळ्यांनी खायला. थँक्यू.